नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि आनंदाचा उत्सव ठरलेला मेढा केंद्राचा बाल आनंद मेळावा करंजे येथे मोठ्या उत्साहात पार पडला। खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य स्टॉलमधून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे सुंदर दर्शन घडवले। पाहूया याबाबतची सविस्तर बातमी। जावळी तालुक्यातील मेढा केंद्राचा बाल आनंद मेळावा करंजे येथील मंगलमूर्ती मंगल कार्यालयात जल्लोषात संपन्न झाला। या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळ आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलद्वारे आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली। या मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे, केंद्रप्रमुख सुभाष दुटाळ, सरपंच परिषदेचे अध्यक्ष बजरंग चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजित जवळ, पत्रकार संजय वांगडे, केंद्र संचालक तुकाराम शिलार तसेच मेढा शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सपकाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मेढा केंद्रातील एकूण 12 शाळांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता। शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना नवीन अनुभव, आत्मविश्वास आणि आनंद मिळतो। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचेही दर्शन घडवता येते। मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलना मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खरेदी, विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेत व्यावहारिक शिक्षण मिळवले आणि स्वतःची कमाईही केली। याशिवाय विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स, संगीत खुर्ची आणि डोळे बांधून मडके फोडणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मेळाव्याचा आनंद द्विगुणित केला। दुपारच्या सत्रात नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. सुनीता दुंदळे उपस्थित होत्या। यावेळी विलास दुंदळे, साधू चिकणे, पत्रकार दत्ता पवार आणि विठ्ठल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। सौ. सुनीता दुंदळे यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत असा बाल आनंद मेळावा वर्षातून 2 वेळा आयोजित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। मेळाव्याच्या दुपारच्या सत्रात केंद्रातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सुंदर दर्शन घडवले। उपस्थितांनी प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा फरांदे आणि दत्तात्रय चिकणे यांनी केले, तर आभार अजित राक्षे आणि शंकर दळवी यांनी मानले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे। मेढा केंद्राचा हा बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी आनंद, शिक्षण आणि प्रेरणा देणारा ठरला। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मेढा जावली।